आताची मोठी बातमी बघूयात। नाशिकच्या टीसीएस प्रकरणामध्ये राष्ट्रीय महिला आयोगाने अहवाल दिलेला आहे। टीसीएस प्रकरणामध्ये पॉशच्या कायद्याचं उल्लंघन झालं हे अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। छळ, धर्माच्या अपमानाच्या विरोधात तक्रार दाखल करत असताना कर्मचाऱ्यांवरती दबाव टाकण्यात आला होता। टीसीएस कार्यालयामधील सीसीटीव्ही देखील काम करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। राष्ट्रीय महिला आयोगाने 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सोपवलाय। भीतीमुळे अनेक महिलांनी तक्रार दाखल न केल्याचा उल्लेखही या अहवालामध्ये आहे। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला या अहवालाविषयीची अधिकची माहिती देतील। वेदांत, पॉशच्या कायद्याचं पालन करण्यात आलेलं नव्हतं, सीसीटीव्ही चालत नव्हते, दबाव होता असा सगळा उल्लेख आहे या अहवालामध्ये। 50 पानांचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे आणि आपण बघितलं 8 मेला हा मुख्यमंत्र्यांकडे अहवाल देण्यात आला आणि 18 आणि 19 एप्रिलला त्या ठिकाणी टीसीएस कार्यालयात जाऊन काही जणांना त्यांनी प्रत्यक्ष भेटून आणि कार्यालयात भेट देऊन काय नेमका प्रकार चालायचा याची सगळ्याची माहिती घेतली होती। आणि या जेव्हा अहवाल समोर आलेला आहे या अहवालामध्ये अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत। यामध्ये पहिलं म्हणजे पॉश कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन झालेलं आहे। आपण बघतो प्रत्येक कॉर्पोरेट कार्यालयात पॉश कायद्याचं कडक अंमलबजावणी व्हावी यासाठीच्या सूचना केल्या जातात, मात्र इथे तसं दिसत नाहीये। आणि कशा प्रकारे हे उल्लंघन झालं त्याची काही उदाहरणं सुद्धा या अहवालामध्ये दिली आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कामाच्या ठिकाणी छळ केला जात होता संबंधित महिलांचा, त्यासोबतच धर्माचा अपमान आणि अवमान केला जात होता आणि एक प्रकारे दबाव टाकला जायचा। आणि या सगळ्या विरोधात जर तक्रार दाखल केली तर मग या सगळ्या महिलांना दबावाला समोर जावं लागायचं। त्यामुळे एक भीती सुद्धा या महिलांमध्ये असल्याचं यामध्ये सगळ्यात सांगितलेलं आहे। शिवाय यामध्ये जे आरोपी होते त्यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं टीसीएस कार्यालय चालायचं, बरोबर, ज्यामध्ये काही वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांचा सुद्धा पाठिंबा होता। ज्यामध्ये आपण बघितलं आरोपी दानिश असेल, तौसिक असेल, रजा मेनन असेल यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं चालायचं आणि त्याच्या विरोधात त्यामुळे हा 50 पानांचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। वेदांत, बघूया आता नेमकी काय कारवाई यानुसार केली जाते। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.